चला लेटेस्ट स्टार्ट विथ न्यू टॉपिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन बघितले, आता बघायचं आहे आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके. रिफ्रॅक्शन आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला बरेचसे असे एक्सपिरियन्सेस होतात की ज्याच्यामध्ये काय दिसतं की लाईट रिफ्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला डिफरंट फिनॉमिनॉन्स दिसून येतात. जसं फॉर एक्झाम्पल समजा आपण काही लेटर्स लिहिलेले असतील, सपोज ABCD असं लिहिलं आणि याच्यावर जर एखादी ग्लास स्लॅब ठेवली, आपण एक काचेचा तुकडा ठेवला, तर काय होतं, अचानकपणे ही जी आहे, हे लिहिलेलं जे आहे लेटर्स हे अचानकपणे मोठे मोठे दिसायला लागतात. किंवा एखाद्या बीकरमध्ये आपण समजा एकदा पेन्सिल ठेवली, तर ही पेन्सिल आपल्याला स्ट्रेट दिसते, पण ज्यावेळेस आपण पाणी भरतो याच्यामध्ये तर आपल्याला ही पेन्सिल अशी वाकलेली दिसते. ओके. सो हा जो फिनॉमिनॉन आहे याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग जर डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे, तर काय म्हणता येईल की लाईट ही जी असते, लाईट ही जेव्हा वन मीडियममधून जेव्हा सेकंड मीडियममध्ये ट्रान्सफर होते, सेकंड मीडियममध्ये जेव्हा ट्रॅव्हल करते, तेव्हा ट्रॅव्हल करताना ती काय करते, त्याचा पाथ चेंज करते. काय पाथ चेंज करते, आणि त्या पाथ चेंज केल्यामुळे काय होतं, आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट दिसून येतं. सो हाच फिनॉमिनॉन आपल्याला बघायचा आहे की लाईटचं जे हा फिनॉमिनॉन आहे की एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये ट्रान्सफर होताना ती त्याचा जो पाथ चेंज करतं, या पाथ चेंज करण्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. ओके. सो इथे दिलेलं आहे बघा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे की लाईट सीम्स टू ट्रॅव्हल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. लाईट ही ऑलवेज कोणत्या स्ट्रेट लाईनमध्ये पाथ ट्रॅव्हल करते, ऑलवेज स्ट्रेट लाईनमध्येच ट्रॅव्हल करते इन अ ट्रान्सपरंट मीडियममध्ये. व्हॉट हॅपन वेन लाईट एंटर्स फ्रॉम द वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. जर एका ट्रान्सपरंट मीडियममधनं दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये ट्रान्सफर होत असेल तर काय होतं, जस्ट रिसेंटलीच आता आपण बघितलं की वन मीडियममधनं जेव्हा सेकंड मीडियममध्ये ट्रान्सफर होतं, तेव्हा ट्रान्सफर होताना ते काय करतं, त्याची पाथ चेंज करतं, डायरेक्शन चेंज करतं, आणि याच फिनॉमिनॉनला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतो. डज इट स्टील मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ ऑर चेंज इट्स डायरेक्शन? वी शॅल रिकॉल सम ऑफ आवर डे टू डे एक्सपिरियन्स. काही एक्सपिरियन्स बघूया. सो ह्या फर्स्ट पॅरामध्ये त्यांनी एक एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे तुमच्यासोबत की जर एखादा बॉटम ऑफ टँक घेतला तुम्ही, किंवा एखादा पॉन्ड घेतला कंटेनिंग वॉटर ॲपियर्स टू बी रेस्ड. ओके. जेव्हा पॉन्डमध्ये पाणी भरलेलं असतं तेव्हा त्याचा जो बॉटम असतो, टँकचा जो बॉटम असतो, हा आपल्याला काय रेज झालेला दिसून येतो, वर उचलल्यासारखा वाटतो. सिमिलरली वेन अ थिक ग्लास स्लॅब इज प्लेस्ड ओवर द सम प्रिंटेड मॅटर, द लेटर्स appears raised when viewed through the glass slab. ग्लास स्लॅब एखादा समजा, आता हे लेटर्स लिहिलेले आहेत, याच्यावर मी जर एखादा ग्लास स्लॅब ठेवला तर काय होईल, अचानकपणे हे लेटर्स मोठे झालेले दिसेल मला. हे कशामुळं होतं, हे रिफ्रॅक्शनमुळेच होतं. आपण बघणार आहोत लॅटर ऑन की रिफ्रॅक्शन कसं होतं. वाय डज इट हॅपन? हॅव यू सीन अ पेन्सिल पार्टली इमर्स्ड इन द वॉटर? आता जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं मी की समजा एखादी पेन्सिल आपण वॉटरमध्ये ठेवली, वॉटर ग्लासमध्ये, तर ती काय होते, इमर्स झालेली, आपल्याला वाकडी झालेली दिसते. ओके. इट ॲपियर्स टू बी डिस्प्लेस्ड ॲट द इंटरफेस ऑफ वॉटर अँड एअर अँड वॉटर. You might have observed that a lemon kept in a water in a glass tumbler appears to be bigger than its actual size. हे एक सिंपल एक्झाम्पल आहे, आपण आपल्या घरी करू शकतो. जर समजा आपण एखादा बीकर घेतला, या बीकरमध्ये जर लिंबू टाकला, लेमन म्हणजे काय, लिंबू. ॲक्च्युअल जर लिंबूची साईज आपल्याला एवढी दिसत असेल बाहेर इन एअर, तर तेच आपण जेव्हा वॉटर मीडियममध्ये त्याला ठेवतो, देन दिस लेमन इज ॲपियर्स बिगर दॅन दॅट ऑफ द ॲक्च्युअल साईज. ओके. या ॲक्च्युअल साईजपेक्षा हा लेमन काय आपल्याला दिसतो, मोठा झालेला दिसतो. आणि हा फिनॉमिनॉन काय आहे, दिस फिनॉमिनॉन इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे कशामुळे घडून येतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे घडून येतं.
Okay, so these are the all examples that we have seen in our day to day life. Okay, मग जस्ट हे आता असं का घडून येतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट का घडून येतं, हे आपण एका छोट्याशा एक्सपेरिमेंट थ्रू बघूया. बघा काय होतं की आपण समजा एक ग्लास स्लॅब घेऊया. ही एक ग्लास स्लॅब आहे. ओके, एक ग्लास स्लॅब आहे म्हणजे हे मीडियम कोणतं झालं, हे मीडियम झालं ग्लास मीडियम. ओके, कोणतं मीडियम आहे, ग्लास मीडियम आहे. आणि आपण काय करत आहोत, इकडून एक रे यावर इन्सिडंट करत आहोत. काय करतोय, एक रे इन्सिडंट करतोय. हे काय असलं पाहिजे, तुम्हाला ह्या काही गोष्टी माहिती पडायला पाहिजे की हा जो रे आहे, हा रे ह्या ए पॉईंटपासून कोणत्या पॉईंटकडे ट्रान्सफर होतोय, या ओ पॉईंटकडे ट्रान्सफर होतोय. ह्याला म्हणतात इन्सिडन्स रे. याला काय म्हणतात, इन्सिडन्स रे. ओके, आता ही जी एक परपेंडिक्युलर लाईन मी ड्रॉ केलेली, ही एक परपेंडिक्युलर लाईन आहे. ओके, जी स्लॅबमध्ये पण आहे आणि या ओपन मीडियममध्ये पण आहे, एअर मीडियम. ही बाहेरचं जो मीडियम आहे, हा कोणता मीडियम आहे, एअर मीडियम. ओके, सो ही जी परपेंडिक्युलर लाईन मी ड्रॉ केलेली आहे, या परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणतात, नॉर्मल असं म्हणतात. काय म्हणतात, नॉर्मल असं म्हणतात. ह्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत की इन्सिडन्स रे काय आहे, रिफ्लेक्टेड रे काय आहे. ओके, सो इथे रिफ्लेक्टेड नसणार आहे, कारण आता आपण रिफ्रॅक्शन हा फिनॉमिनॉन बघतोय. इन्सिडन्स रे बघितला, ए ओ इज ए इन्सिडन्स रे. कोणता, ए ओ इज ए इन्सिडन्स रे. जेव्हा हा इन्सिडन्स रे लाईटचा रे आहे हा, when this light is entered from the air medium to the glass medium, this is a glass medium. हा कोणता आहे, हे सगळं ग्लास आहे, ग्लास काचेची एक पट्टी घेतलेली आपण स्लॅब म्हणूया त्याला. तर जेव्हा हा इन्सिडन्स रे या ए ओ हा इन्सिडन्स रे ग्लासमध्ये एंटर्ड करतो, तेव्हा तो काय होतो हा शिफ्ट टुवर्ड्स द नॉर्मल. हा कोणाकडे, आता ॲक्च्युली जर आपण असं बघायला गेलं तर हा असा आला आहे, तर हा स्ट्रेट जायला पाहिजे होता. कारण आपण बघितलेली आहे प्रॉपर्टी की लाईट इज ऑलवेज इन अ स्ट्रेट मॅनर. लाईट हा नेहमी स्ट्रेट ट्रॅव्हल करतो. पण आता काय झालं आहे की हा ए ओ लाईट जेव्हा ग्लासमध्ये एंटर्ड करतो, तेव्हा तो सरळ जाण्याच्या ऐवजी काय होतो, या नॉर्मलकडे शिफ्ट होतो. कोणाकडे, या नॉर्मलकडे शिफ्ट झाला आहे. बघा, इकडे शिफ्ट झाला आहे. ठीक आहे, या नॉर्मलकडे शिफ्ट झाला आहे. आणि तो काय, मग ह्या ओ पॉईंटपासून ह्या, समजा आपण ह्याला कन्सिडर करूया, दिस इज ए बी पॉईंट. हा कोणता पॉईंट आहे, बी पॉईंटकडे शिफ्ट झाला. जर मी इथे अगेन एक नॉर्मल काढली, इकडून एक अशी सरळ परपेंडिक्युलर लाईन जर ड्रॉ केली, तर काय होईल, आता हा ग्लास मीडियम आहे, हा अगेन ग्लास मीडियममधनं कुठे चालला आहे, बाहेर चालला आहे की आपल्या एअर मीडियममध्ये. ओके, बघा काय झालं लाईट जेव्हा एअर मीडियममधनं ग्लास मीडियममध्ये एंटर्ड केली, देन दिस लाईट रे इज बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. कुठे बेंड झाली, ती नॉर्मलकडे बेंड झाली आणि मग सरळ ट्रॅव्हल केली बी पॉईंटपर्यंत. आता समजा बी पॉईंटपासून पण पुढे कन्सिडर केलं तर ॲक्च्युअली तिने असं सरळ जायला पाहिजे होतं, परंतु ती सरळ जाते का, ती सरळ न जाता जेव्हा या ग्लास मीडियममधनं एअर मीडियममध्ये येते, या एअर मीडियममध्ये आल्यावर अगेन ती काय होते, नॉर्मलपासून दूर जाते. नॉर्मलकडे बेंड व्हायला पाहिजे होतं, तर ते काय होतं, नॉर्मलपासून दूर जातं. हा जो ॲनामोलस बिहेवियर आहे या लाईटचा, ह्याला म्हणतात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे काय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. ओके, आता याच्यामध्ये काही अँगल्स तयार झालेले आहेत. काय अँगल्स तयार झालेले आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला आहे आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन तयार झालेलं आहे. ओके, सो हे आपण नंतर बघूया. सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजलं असेल. ओके, सो बघा, हा काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा आय या लेटरने दाखवला जातो. आणि हा जो नॉर्मल आणि हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे, याच्यामधला जो अँगल आहे, दिस इज अँगल आर. सो आय काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि आर हा काय आहे, अँगल
ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, पुढे आपल्याला रिफ्रॅक्शन, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत की लॉ ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे. ओके, हे इथपर्यंत कळलं? इथपर्यंत होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया. चल, पुन्हा एकदा आपण ते पुन्हा चेक करूया की काय झालं होतं. जरा मोठ्या याच्यामध्ये सपोज ही आपल्याकडे एक ग्लास स्लॅब आहे. ओके, आणि सपोज हा एक रे आहे. दिस इज अ रे, इन्सिडंट्स रे म्हणूया आपण. याला नाव देऊया ए, आणि हा पॉईंट आहे आपला ओ. हा या ग्लास स्लॅबला ज्या ठिकाणी कट करतोय याच्यावर आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. सो दिस इज अ परपेंडिक्युलर लाईन. दिस परपेंडिक्युलर लाईनला आपण नाव दिलं होतं नॉर्मल असं म्हटलं होतं. ओके, आता काय होतं जेव्हा हा लाईट इन्सिडन्स होतो या ओ पॉईंटला इन्सिडंट झाल्यानंतर काय होतं, या ओ पॉईंटपासून तो काय होतोय, रिफ्रॅक्ट होतोय टुवर्ड्स द नॉर्मल. कुठे? नॉर्मलच्या दिशेने रिफ्रॅक्ट होतो. ॲक्च्युली हा असा स्ट्रेट जायला पाहिजे होता, पण तो स्ट्रेट न जाता काय होतोय, इकडे बेंड होतोय. सो हा इथे एक अँगल तयार झाला आहे. दिस इज, हा नॉर्मलपासून ह्या लाईटपर्यंतचा जो अँगल आहे दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि हा जो अँगल आहे दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, अगेन इथे एक नॉर्मल काढूया. दिस इज रिफ्रॅक्टेड रे, हा बी पॉईंटकडे पोचला. या बी पॉईंटपासून हा काय होतो, पुन्हा इकडे बेंड होतो. दिस इज रिफ्रॅक्टेड, आणि आता हा काय झाला आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स झाला आहे. ओके, हे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन समजणं खूप महत्त्वाचं आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स काय असतं, द अँगल, बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स, समजा दिस इज डिनोटेड बाय लेटर आय. अँगल ऑफ इन्सिडन्स आय या लेटरने डिनोट केला जातो. आता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, द अँगल बिटवीन, कोणामधला, नॉर्मल आणि इन्सिडंट रे. बघा अगेन, नॉर्मल आणि इन्सिडंट रे यांच्यामधला जो अँगल आहे ह्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. काय मग अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, अँगल इन बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडन्स रे. बरोबर आहे, नॉर्मल आणि इन्सिडन्स रे यांच्यामधला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणायचं. सिमिलरली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय येईल, मग सेम आहे की ही जी, हा जो रिफ्रॅक्टेड रे होता इथून या नॉर्मल, ही नॉर्मल आहे आणि दिस इज अ रिफ्रॅक्टेड रे. सो यांच्यामधला जो अँगल आहे ह्याला आपण म्हणायचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बरोबर. मग काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपण आर या लेटरने डिनोट करतो. सो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे, अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे. ओके, आणि याच्यावर डिपेंड आहे आपला नेक्स्ट लॉ, की कोणता लॉ आहे तो, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन बघूया आपण आता. नेक्स्ट आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन दोन पार्ट्समध्ये डिवाइड केले. जसं आपण बघितलं होतं की लॉ ऑफ रिफ्लेक्शन बघितलं होतं, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन तसंच आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता आपण ही जी फिगर बघितली होती आता जस्ट रिसेंटली, एक आपण ग्लास स्लॅब घेतली होती, आणि या ग्लास स्लॅबमध्ये काय दाखवलं होतं आपण, एक इन्सिडन्स रे दाखवला होता, एक नॉर्मल दाखवला होता, आणि एक रिफ्लेक्टेड रे दाखवलेला होता. ओके, दिस इज इन्सिडन्स आय आणि दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, आता हा जो इन्सिडन्स रे आहे आणि हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे आणि हा जो नॉर्मल आहे, सो लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ह्या तिघांवर डिपेंड आहे. कोणाकोणावर, पहिला तर कोणावर डिपेंड आहे, कोणावर डिपेंड आहे, फर्स्ट रिफ्रॅक्टेड इन्सिडन्स रे, कोणावर डिपेंड आहे, इन्सिडन्स रे. सेकंड रिफ्रॅक्टेड रे, आणि थर्ड वन इज द नॉर्मल.
ओके. सो त्यांचं काय म्हणणं आहे की हा जो इन्सिडन्स रे आहे किंवा रिफ्रॅक्टेड रे आहे आणि हा नॉर्मल आहे, दीज आर ऑल लाय ऑन अ सेम प्लेन. कशावर आहेत? एका सेम प्लेनमध्येच आहेत. समजा हा आपण आता एक प्लेन घेतला, हा प्लेन आहे. ओके. बघा की जर एक इन्सिडन्स रे काढला मी, नेक्स्ट पेज घेऊया. बघा हा पण एक प्लेनच आहे की नाही, बघायला गेलं तर काय एक प्लेनच आहे. ओके. सो या प्लेनवरच इन्सिडंट रे आहे, याच्यावरच हा नॉर्मल पण आहे आणि याच्यावरच हा रिफ्रॅक्टेड रे पण आहे. सो हे तिघं काय आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत असा हा पहिला लॉ सांगतो. काय आहे फर्स्ट लॉ? काय? द इन्सिडन्स रे, द रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल to be interface on a true transparent medium at a point of incidence all lie on a same plane. हे काय सगळे एकाच प्लेनमध्ये आहेत, एकाच प्लेनमध्ये ही सगळे आहेत. ओके. सेकंड लॉ काय सांगतो? लॉ सेकंड स्टेट्स दॅट, आता रेशो कोणाचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला? रेशो म्हणजे भागाकार. रेशो ऑफ साइन ऑफ incidence divided by sign of refraction are always constant. यांचा रेशो आहे हा ऑलवेज कसा असतो? कॉन्स्टंट असतो. किंवा इन अनदर वे वी कॅन से दॅट साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू द साइन ऑफ रिफ्रॅक्शन. साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असा हा स्नेल्स, ह्यालाच लॉ ऑफ रिफ्रॅक्शन म्हणतात किंवा स्नेल्स लॉ असं देखील म्हणतात. स्नेल्स लॉ असं देखील म्हणतात. ओके. सो खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यालाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं देखील म्हटलं जातं. ओके. या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर बरेचसे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. आता आपल्याला पहिले बरेचसे सम्स आहेत, सम्स बघायचे आहेत. ओके. चला मग आता आपण हा सम बघूया. बघितला, आपल्याला कळलं स्नेल्स लॉ काय सांगतं. स्नेल्स लॉ काय सांगतं बघा, की ही जी ग्लास स्लॅब आहे ना, ओके, ही दोन मीडियम, ह्याच्यामध्ये दोन मीडियम आहे. पहिला तर हा झाला बाहेरचा एअर मीडियम, हा झाला ग्लास मीडियम, आणि ग्लास मीडियममधनं परत बाहेर येणारा रे जो आहे हा एअर मीडियममध्ये ट्रान्सफर होणार. सपोज ही जर नॉर्मल आहे आणि एखादा इन्सिडन्स रे याच्यावर इन्सिडंट होतो आहे. इन्सिडंट झाल्यानंतर तो रिफ्रॅक्ट होणार आहे टुवर्ड्स द नॉर्मल. कोणाकडे? नॉर्मलकडे रिफ्रॅक्ट होतो. ओके. आणि परत इकडे कुठेतरी तो पडणार आहे आणि इथून पुन्हा एअर मीडियममध्ये रिफ्रॅक्ट होणार आहे. बरोबर. सो स्नेल्स लॉ काय सांगतोय की हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा असतो? साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अँड साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑलवेज इक्वल. हा इक्वल असतो. आणि ह्यांचा जर रेशो घेतला, सो साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कसा असतो? कॉन्स्टंट. अँड दिस कॉन्स्टंट इज नथिंग बट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. या कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. ओके. चला मग याच्यावर बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. याच्यावर तुम्हाला काय सांगितलं जाईल की अँगल ऑफ इन्सिडन्स दिला जाईल, काहीतरी असेल, सपोज 60 डिग्री असेल. बरोबर. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन्स दिला जाईल तुम्हाला, सपोज दिलेला असेल 45 डिग्री. याच्या व्हॅल्यूज पण दिल्या जातात तुम्हाला. नथिंग, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे की साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली असते, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली असते, आणि तुम्हाला फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचे आहेत. काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. याच्यामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू पुटअप्स करायच्या आहेत आणि फक्त भागाकार करून सिम्पली तुम्हाला आन्सर काढायचे. ओके. चला मग वन बाय वन आपण आता पहिले तर एक सम बघूया. बघा आता हा सम दिलेला आहे तुम्हाला. इथे दिलेले रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ओके. आपल्याला प्रॉब्लेम काय दिला आहे बघा. अ बीम ऑफ लाईट
पास फ्रॉम एअर इनटू अ सबस्टन्स एक्स. एक सबस्टन्स एक्स दिला आहे तुम्हाला, कोणताही सबस्टन्स कन्सिडर करा तुम्ही. सपोज दिस इज अ सबस्टन्स एक्स. आपल्याला तो कशाचा आहे ते माहिती नाही आहे, ग्लास मीडियम आहे, वॉटर मीडियम आहे, काय आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण तो एक सबस्टन्स एक्स आहे. ओके. इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स बी 72 डिग्री. ओके, इथून हा एक अँगल ऑफ इन्सिडन्स आलेला आहे, एक रे आलेला आहे, बरोबर. हा इन्सिडंट होतो ह्या पॉईंटला. इथे मी एक नॉर्मल ड्रॉ केली समजा, आणि इथून हा आता रिफ्रॅक्ट होणार आहे. समजा ही नॉर्मल मी ड्रॉ केली, तर त्यांनी आपल्याला हा अँगल ऑफ इन्सिडन्स दिलेला आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिला आहे? 72 डिग्री. किती दिले आहे? 72 डिग्री दिलेलं आहे. ओके, बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स बी 72 डिग्री. मग काय काय दिलं आहे ते लिहून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, गिवन अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट इज आय इज इक्वल टू 72 डिग्री, हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, पुढे काय म्हटलं आहे बघा, अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेलं आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बी 40 डिग्रीज. बघा किती दिलं आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बी 40 डिग्री. सो आर दिलेला आहे आपल्याला 40 डिग्री. इथे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जरा लक्षात येते बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता? 72 डिग्री होता, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झाला आहे? आर किती झाला आहे? 40 डिग्री, म्हणजे रिड्यूस झाला आहे. रिड्यूस झाला आहे म्हणजेच काय की हा जो रिफ्लेक्टेड रे आहे हा कुठे शिफ्ट झाला आहे? टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मलकडे शिफ्ट झाला आहे, या नॉर्मलकडे शिफ्ट झालेला आहे तो. ओके, आता तुम्हाला आय दिला आहे, आर दिलेला आहे, आणि त्यांच्या व्हॅल्यूज देखील दिलेल्या बघा. आणि फायनली काय म्हटलं आहे? टू फाइंड, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? टू फाइंड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय फाइंड आउट करायचं आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायची आहे आपल्याला. त्या सबस्टन्सची, जो एक्सवाला सबस्टन्स आहे याची आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. अजून काय काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत? 72 वरनं आपल्याला दिलं आहे साईन 72 दिलेलं आहे. ओके, साईन 72 डिग्रीची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 0.951 एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. आफ्टर दॅट साईन 40 पण दिलेली आहे. साईन 40ची व्हॅल्यू आहे 0.642. ओके, या दोन व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. आणि आता सिम्पली आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचे. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला? फॉर्म्युला लिहायचा आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. गिवनला 1 मार्क्स असणार आहे. ओके, फॉर्म्युला लिहायला 1 मार्क्स असणार आहे, आणि फायनल तुमचं जे आन्सर असणार आहे त्या आन्सरला 1 मार्क्स असणार आहे. असा 3 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल, किंवा 2 मार्क्सला विचारला जाईल. तर गिवन, टू फाइंड आणि फॉर्म्युलासाठी 1 मार्क असेल, आणि फायनल आन्सरसाठी 1 मार्क्स असेल. ओके, सो फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ओके, साइन आय अपॉन साइन आर. सो साइन आय काय दिलं आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज 72 डिग्री, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलं आहे आपल्याला 40 डिग्री. पुट डाऊन द व्हॅल्यूज ऑफ साइन 72 अँड साइन 40. साइन 72ची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.951 डिवायडेड बाय 0.642 ही व्हॅल्यू आहे साइन ऑफ 40ची. ओके, आता ज्यावेळेस असं डिवायडेशन येतं, सिम्पली असं डिवायडेशन ज्या ठिकाणी येतं त्यावेळेस तुम्हाला सिम्पली एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की इथे जर पॉईंट बघितला तर 1, 2, 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, आणि डिवायडेडला पण काय आहे? 1, 2, 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो अशा वेळेस हा पॉईंट आपण कॅन्सल होतो असं म्हणूया, आणि म्हणूया की आपल्याला काय मिळणार आहे? 951 डिवायडेड बाय 642. ओके, आपल्याला हे मिळालं. सेम पॉईंट्स होते. 1, 2, 3 पॉईंट्स इकडे डिजिट नंतर पॉईंट आहे, इकडे पण 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो आपण ते कॅन्सल्ड आउट करूया, म्हणजेच 1, 2, 3 ह्याला पण 1000ने मल्टिप्लाय करूया, याला पण. म्हणजे सिम्पली ते कसं असतं बघा, आपण ते असं म्हणजे कॅन्सल होतो असं नसतं ते. 0.951 डिवायडेड बाय 642 ह्याला मी 1000ने मल्टिप्लाय करतो, आणि डिवायडेडला पण 1000ने मल्टिप्लाय करतो. 1000ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय फरक पडला का? नाही. ओके, सेम वन अँड द सेम थिंग आहे की हा 1000ला मल्टिप्लाय करेल, डिवाइड करेल, आपल्याला तेच आन्सर परत मिळणार आहे. ओके,
1000ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 1000ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळणार आहे 951 आणि 640 0.642ला 1000ने मल्टिप्लाय केल्यावर 642 आपल्याला मिळणार आहे. ओके, तेच आपण इथे लिहिलं आहे, फक्त शॉर्टकटमध्ये आपल्याला टाईम वाचवायचा आहे म्हणून. इथे 3 डिजिट्स नंतर पॉईंट आहे, सो तो पॉईंट कॅन्सल झाला असं आपण तिथे म्हणूया. आता हा सिम्पली डिवायडेशन तुम्हाला करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली डिवायडेशन करायचं आहे. आता हा भागाकार आपल्याला जमला पाहिजे. शॉर्टकटमध्ये करूया आपण. 951 डिवायडेड बाय 642. सो 642 वन जा 642. तुम्हाला काय जास्त अवघड भागाकार नाही दिला जात. इथे 11मधनं 2 गेला 9. ओके, इथे उरला 4मधनं 4 गेला 0, 9मधनं 6 गेले 3. ओके, इथे द्यायचं आहे पॉईंट देऊन इथे घ्यायचं आहे 0. आता नियर अबाउट कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे 600 आहे, इथे 3000 आहे. मग 6 4 जा 24 होतो. 6 4 जा 24. सो ह्या 642ला आपल्याला काय करावं लागेल, 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा 642 मल्टिप्लाय बाय 4. 4 2 जा 8, 4 4 जा 16, कॅरी 1, 6 4 जा 24 आणि 1 25. ओके, सो आपल्याला काय मिळालं, 2568. ओके, सो हे इथे पुट डाऊन करूया. काय बघा 642 4 जा 642 4 जा काय मिळालं होतं आपल्याला, 2568. अगेन हे सबट्रॅक्शन करायचं आहे. इथे झाले 10, इथे झाले 8. 10मधून 8 गेला, उरले 2. 8मधनं 6 गेला 2. इथे अगेन 10 घ्यावे लागतील, इथे होतील 2. 10मधनं 5 गेला 5, 2मधनं 2 गेला 0. इथे देऊया 0. ओके, सो आता अगेन ह्या 6 हा आपण कन्सिडर करूया, हा 600 आहे. 600ला कितीने मल्टिप्लाय केलं की नियर अबाउट ह्याच्या जवळपास व्हॅल्यू मिळेल आपल्याला. सो 600 and 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 7 जा 48. बघा काय होतं, इकडे बघूया. 6 6 जा 36, 6 7 जा 42 आणि 6 8 जा 48, 6 9 जा 54. बघा आता इथे 54 तर नाही आहेत, 52 आहे. बघा इथे काय आहे, 52 आहे. किती आहे, 52 आहे. पण आपल्याला इथे 6 9 जा 54 मिळते. मग आपल्याला काय घ्यावं लागेल, 6 8 जा 48 घ्यावं लागेल. हां, चला मग हे कॅल्क्युलेशन करूया. काय 642 मल्टिप्लाय बाय 8. ओके, 8 2 जा 16, कॅरी 1, 8 4 जा 32 and 1 33, कॅरी 3, 6 8 जा 48, 49, 6 8 जा 48, 49 50 51. ओके, सो 5 1 3 6 मायनस करूया. इथे झाला 10, 10मधनं 6 गेला 4, इथे राहिला 1, इथून घेतला 1, इथे राहिला 1, 11मधनं 3 गेला 8, 1मधनं 1 गेला 0 0, 84 रिमाइंडर उरला आहे. ओके, सॉरी इथे 8 लिहायचं राहिलं. 642 8चा मिनिमम 2 डेसिमल पॉईंट्सपर्यंत कॅल्क्युलेट करायचा आन्सर. सो आपला आन्सर काय आलं आहे, आपला आन्सर आलं आहे 1.48. नियर अबाउट इथपर्यंतच घ्यायचं, 1.48. दिस इज अवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, थर्ड डिजिटकडे जायचं नाही आहे, फक्त 2 डिजिटपर्यंत डिवायडेशन करायचं. दिस इज अवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नसतं, इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. कारण का, वरती पण साईन आर आहे, आय आहे, साईन आर आहे. ओके, आणि हे ह्यांना युनिट नाही आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला युनिट नसतं. कळलं.